नमस्कार, गावाकडची टेस्ट या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत। तर आज आपण बनवणार साध्या सोप्या पद्धतीने ना आज आपण ज्वारीचा आहे ना पापड बनवणार आहोत। तर ते ज्वारीचे पापड बनवण्यासाठी काय काय साहित्य लागतं ते आपण आता पाहूया। आपण आहे ना इकडे आहे ना एक अर्धा किलो पीठ घेतलेले आहे आणि आपण ज्वारी आहे ना अगोदर स्वच्छ धुवून आणि घरातच वाळवून आहे ना हे दळून आणलेले आहे आणि हे अर्धा किलो आहे आणि पातेल्यानुसार एक पातेले घेतलेले आहे आणि थोडीशी तेल लागणार आहे आणि इकडे बघा एक चमचा जिरे घेतलेले आहे, एक चमचा खार पापड घेतलेले आहे आणि एक चमचा मीठ घेतलेले आहे। हे बघा आता आपण इकडे शिगडी पेटून घेतलेली आहे। तर आपण आहे ना पातेलं ठेवूया आणि आपण इकडे एक पातेलं पीठ घेतलं होतं ना ते ताटामध्ये आपल्याला काढून घ्यायचं, म्हणजे मोजूनच आपल्याला ना पाणी सुद्धा घालायचं आहे। तर आता आपण ह्याच्यानुसार आपल्याला पाणी घालूया। अजून एक पातेलं घालूया आणि चांगलंच आपल्याला पाणी उकळेपर्यंत ठेवायचं आहे। चला तर आता बराच वेळ झालेला आहे, आता आपण पाण्याला उकळी आली का बघूया। आता पाणी सुद्धा चांगलंच उकळत आहे। तर आता आपल्याला ह्यातलं एक पातेलं आपल्याला पाणी काढून घ्यायचं आहे। आपण आहे ना 2 पातेलं पाणी ठेवलं होतं, तर आता आपण ह्यानुसार एक पातेलं काढून घेऊया आणि लागलं तर आपल्याला नंतर पाणी वापरायचं आहे, म्हणजे एकदम नाही घालायचं, म्हणजे पीठ पातळ पण होऊ शकते, त्यामुळं आपण इथं एकच पातेलं घातलेले आहे। तर आता आपण ह्यामध्ये घालूया एक चमचा जिरं, खार पापड 1 चमचा आणि मीठ 1 चमचा। चांगलंच आपल्याला मिक्स करून घ्यायचं आणि एक उकळी काढून घेऊया। फक्त एक उकळी आली की मग आपण ह्यामध्ये पीठ घालूया। तर परत आहे ना आपण पाण्याला उकळी आली की बघायचं आपल्याला। हे बघा आता चांगलंच आहे ना उकळी आलेले आहे। तर आता आपल्याला ह्यामध्ये पीठ घालायचं आहे, थोडं थोडं आपण घालून पीठ घालूया। एकदम घालायचं सगळं पीठ, मगच आपल्याला ते मिक्स करून घ्यायचं। तर आपण हे मिक्स करून घेऊया। पूर्ण आहे ना पीठ मऊ व्हायला पाहिजे, तसं आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं। हे बघा आता इथं पाणी कमी पडते, त्यामुळे आपल्याला थोडं थोडं आपण यामध्ये पाणी घालूया, गरम पाणी थोडं थोडंच घालायचं आणि मिक्स करायचं। पूर्ण पीठ आहे ना मऊ व्हायला पाहिजे। बघा आता आपण चांगलंच हे सगळं मिक्स करून घेतलेले आहे। आता आपल्याला आहे ना असंच आहे ना आऱ्यावरती आपण एक 15 मिनिटं ठेवूया, म्हणजे पीठ पूर्ण मऊ होईल। हे बघा आता 15 मिनिटं झालेले आहे। आता आपण पीठ तयार झाले का बघूया, झाकण काढूया। बघा आता झाकण काढलेले, आता बघू शकताय पीठ सुद्धा आहे ना पूर्ण मऊ झालेले आहे। असंच आपल्याला पापडसाठी ना हे पीठ तयार करून घ्यायचं आहे। तर आता आपण हे खाली काढून घेऊया। पीठ तर पापडसाठी तयार आहे। चला तर आता पीठ तर तयार झालेले आहे आणि इकडे आपण वाटीमध्ये थोडंसं तेल घेतले ना, ते तेल आपण सगळं इकडे कागदाला लावून घेऊया, म्हणजे आपले पीठ आहे ना चिटकणार नाही। त्यामुळे आता आपल्याला सगळीकडे तेल लावून घ्यायचं, म्हणजे पीठ सुद्धा चांगलं असं मौसूद तयार होईल। तर आता आपण त्यातलं पीठ घेऊया, त्यामध्ये घालायचं पीठ आणि एकदम पण नाही घ्यायचं पीठ, थोडं थोडंच घेऊन आहे ना आपल्याला गोळा तयार करून घालायचं आहे। आता आपण एवढं घेतलेलं आहे पीठ आणि ह्याच्यावरती आपण झाकण लावूनच ठेवूया, म्हणजे किती गरम असते ना तेवढं आपलं पापड आहे ना चांगलं तयार होतंय। तर आता आपण ह्याच्यावरती लाटून घेऊया, लाटण्याचं आहे ना म्हणजे लवकर आहे ना पीठ मऊ होईल, यासाठी चांगलंच बघा असं लाटून घ्यायचं, म्हणजे पटकन आहे ना पीठ मऊ होते, जास्त वेळ लागत नाही आणि एकसारखंच होते पीठ। सगळीकडे लाटून घ्यायचं आणि लाटताना आहे ना पापड वगैरे चिरा पडत नाही, काय नाही, एकसारखं पापड लाटला जातोय। मग आता पीठ आहे ना पूर्ण असं मऊ झालेलं आहे। तर आता आपण यातलं पीठ आहे ना काढून घेऊया आपल्या ताटामध्ये। बघा कसं मऊ पीठ लगेच। आणि आता आपल्याला आहे ना परत एक पीठ आपण मळून घेऊया, थोडंसं आहे ना
हाताला तेल लावून घ्यायचं म्हणजे पीठ आहे ना चिटकत नाही. बघा कसं मऊ झालं आपलं की पीठ आहे ना, किती मऊ होतं तेवढं पापड चांगलं येतं. त्यामुळं पीठ शिजवून घेतानाच आपण काळजी घ्यायचं. तर आता आपण याचा गोळा तयार करून घेऊया. पटकन गोळा पण तयार होतोय. बघा आता आपण इकडे पापडचं आहे ना साचा घेतलेले आहे आणि पण थोडंसं आहे ना तेल लावून घेऊया कागदला, म्हणजे पापड आहे ना चिटकणार नाही आपला. सगळीकडे तेल लावून घ्यायचं म्हणजे चांगलंसं पापड आहे ना तयार होते. आणि ह्याला पण लावून घेऊया. तर आता आपण गोळा घेऊया आणि गोळा ठेवायचा मध्येच ठेवायचा आणि परत कागद ठेवायचं आणि असं दाबून घ्यायचं. हे बघू शकते मस्त पातळ पण होते, छान होते. तर आता आपण काढून घेऊया. दिसायला पण छान दिसतोय, मस्त गोलाकार पातळ तयार होते. तर आता आपण इकडं भाजीवरती घालूया. तर आता आपण इकडं दुसरं पण गोळा घेतलेले आहे, ते सुद्धा आहे ना आपण त्याच पद्धतीने करून घेऊया. हे बघा किती छान येते पापड. आता वरचं तेवढं काढायचं, चांगलंसं पापड निघते. आणि तेल आहे ना एकदाच लावायचा, कंटिन्यू नाही लावायचा, पटकन निघते. असंच आपल्याला आहे ना सगळं पापड तयार करून घ्यायचं. तर आता आपण सगळं आहे ना ज्वारीचं पापड आता घातलेले आहे. आता आपण चांगलंसं कडक ऊन सुद्धा पडलेले आहे. आता आपण हे पापड आहे ना दिवसभर आपण वाळवून घेऊया आणि वाळल्यानंतर तुम्हाला मी तळून पण दाखवणार आहे. चला तर मग दिवसभर पूर्ण याला ऊन देऊन चांगलंसं आपण वाळून घेऊया. चला तर आता दिवसभर आहे ना पापड वाळलेले आहेत, बघू शकताय मस्त आहे ना कडक असं उन्हात आपण वाळवून घेतलेले आहे. मस्त कुरकुरीत झालेले आहे. तर आता आपल्याला सगळं आहे ना पापड काढून घ्यायचं. एका दिवसात म्हणजे ना पूर्ण पापड वाळलेले आहे. मस्त कुरकुर कसं वाळलंय पापड सगळं एकसारखंच. मग आता आपण सगळं पापड आहे ना इकडे भरून घेतलेले आहे. तर आता आपण हे पापड आहे ना तळून बघूयात. तर आता आपण इकडे पापड तर काढून आणलेले आहे. तर इकडे तेल सुद्धा गरम झालेलेच आहे. तर आता आपण पापड तळून बघूया. एक पापड टाकूया, मस्त पूर्ण तेल कडकडीत गरम करून घ्यायचं. बघा किती छान फुलले पापड सगळ्या बाजूला. पापड आहे ना अगोदर आपण घालताना किती होतं, आता फुलल्यावर बघू शकता किती छान असं फुललेलं आहे. दुसरं टाकूया. फुलून वरती येते पटकन, जास्त वेळ पण लागत नाही पापड फुलायला. असं तुम्ही पण आहे ना ह्या पद्धतीने करून बघा, तुम्हाला पण नक्कीच आवडेल. आणि कोणाला टाईम नसेल करायला, जागा वगैरे नसेल ना, त्यांनी आपल्या व्हॉट्सअप नंबरवरती ऑर्डर करा. तुम्हाला हे पापड मसाला वगैरे सगळं तुम्हाला घरपोच मिळून जाईल. आणि खायला तर आहे ना मस्त लागतो पापड. आणि ज्वारीचं असल्यामुळं ना हलकं असते, त्यामुळं पचायला पण चांगलं आहे आरोग्यासाठी. एकापेक्षा एक आहे ना मस्त फुलतोय आणि जरासुद्धा तेलकट होत नाही, काय नाही पापड. पटकन तळून आहे ना वरती येतोय. तर आता बघू शकताय मस्त आपण आहे ना ज्वारीचं पापड इकडे तळून घेतलेले आहे. हे बघा मस्त दिसायला पण छान दिसतो आणि आरोग्यासाठी पण हलकं असते, त्यामुळं पचायला सुद्धा छान आहे. असं या पद्धतीने आपण आहे ना इकडे ज्वारीचं पापड आपण तळून घेतलेले आहे. बघा पूर्ण असं आहे ना खुसखुशीत पापड झालेले आहे. असं घरात सगळेजण खाऊ शकतात, लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आहे ना हे खाऊ शकतात. असं या पद्धतीने हे ज्वारीचं पापड आहे. तर इकडे बघू शकता आज आमचे मोनू आलेले आहे पापड खायला. हे दरबार कसं झालं सांग पापड. समृद्धी इकडे येवा, तुला पण पापड मिळू देऊ. छान झालं, मस्त खुसखुशीत झाले पापड. आणि ह्याला काही जास्त वेळ लागत नाही, काय नाही बनवायला.
पटकन होते. तर पापड तर आहे ना मस्त खुसखुशीत झालेले आहे. तुम्ही पण आहे ना ह्या पद्धतीने एकदा करून बघा, तुम्हाला पण नक्कीच आवडेल. आणि तुम्हाला जागा वगैरे नसेल तर आणि तुम्हाला वेळ वगैरे नसेल तर आपल्या वरती दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती ऑर्डर करा, तुम्हाला पण घरपोचच मिळेल. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला ते जरूर मला कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. अजूनही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. धन्यवाद.